केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्रिपुरामध्ये सहकार क्षेत्राला बळकटी देणाऱ्या विविध उपक्रमांचा प्रारंभ केला। सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाच्या समृद्धीसाठी काम करू शकतात। केवळ जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणं एवढं सरकारचं उद्दिष्ट नसून या प्रक्रियेमध्ये 140 कोटी भारतीयांचा सहभाग राहिला पाहिजे यावर सरकारचा कटाक्ष असल्याचं अमित शहा म्हणाले। प्रत्येक कुटुंबापर्यंत शिक्षण, आरोग्य आणि समृद्धी पोहोचायला हवी आणि हे साध्य करण्यासाठी सहकार क्षेत्राशिवाय दुसरा मार्ग नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। धलाई जिल्ह्यात त्यांनी 668 कोटी रुपयांहून अधिकच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं। गेले 35 वर्ष ब्रू रियांग या समुदायाची चिंता केली गेली नाही, मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतरच या समुदायासाठी अनेक विकास कामं केली गेली असं सांगत शहा यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसवर नेम धरला। कम्युनिस्ट लाल भाई 35 साल तक यहां शासन किए। कांग्रेस पार्टी ने भी सबसे ज्यादा समय शासन किया, मगर ब्रू रियांग का दर्द नहीं दिखाई दिया। जब त्रिपुरा में परिवर्तन हुआ, भाजपा सरकार बनी, विप्लव देव इसके मुख्यमंत्री बने और भाजपा की केंद्र में भी सरकार थी, एक एग्रीमेंट हुआ और 40,000 लोगों के बसने की व्यवस्था, इनकी रोजगारी की व्यवस्था, स्वास्थ्य की व्यवस्था, शिक्षा की व्यवस्था, शुद्ध पानी, शौचालय और महिलाओं के लिए कोऑपरेटिव की व्यवस्था करने का काम हुआ। तत्पूर्वी अमित शहा यांनी ब्रू आदिवासींच्या पुनर्वसित वस्तीला भेट दिली। आयुष्मान भारत कार्ड नसलेल्या लोकांना लवकरात लवकर हे कार्ड देण्यात येईल असं गृहमंत्री म्हणाले। युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी सूचना त्यांनी केली। संपन्न जीवनासाठी शिक्षण घेण्याची आग्रही भूमिकाही अमित शहा यांनी यावेळी मांडली।